हा आहे महाराष्ट्राचा जेफ्री एप्स्टीन. नाशिकचा असा एक भोंदू बाबा ज्याने देवाच्या नावाखाली अनेक स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. या भोंदू बाबाचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात. मर्चंट नेव्ही मधून निवृत्त झालेला माणूस स्वतःला एक मोठा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून घेतो. नाशिकच्या शिन्नर येथील एका मंदिराचा तो अध्यक्ष देखील होता. पोलिसांच्या माहितीनुसार तो महिलांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असेल आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे व्हिडिओ बनवत असेल. सुरुवातीला त्याच्या घरातून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले होते, पण आता एसआयटीच्या चौकशी 100 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातील सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या भोंदू बाबाचे राजकीय कनेक्शन. या बाबाच्या दरबारात अनेक मोठे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक हजेरी लावत असतात. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या बाबाचे पाय धुत असल्याचे आणि त्यांच्या डोक्यावर छत्री धरल्याचे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. ज्या महिला आयोगाचं काम महिलांना न्याय देणे आणि त्यांचं संरक्षण करणे आहे, त्यांच्याच अध्यक्षा अशा बाबाची पूजा करत असल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्या या बाबाला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.